हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नुपूर पाटील. बघा आमचा दादा, आज आम्ही चाललोय शेतावर. आणि याला बघा जरा, हा पहिल्यांदाच कामं करतो, तो जरा आपल्याला जाणी टाकायचा होता गाईज. तर आम्ही चाललोय आता शेतावर. हे बघा आम्हाला काम दिले. आता आम्ही आलोय का नाही ते माहिती नाही. या टायमाला आमच्या आईने माणसं नाही घेतली, आता माहित नाही किती भात लागणार आहे. पण आमचा टार्गेट आहे का आज ते घेतले जेवढा करायचंय. तेवढे पूर्ण करू. ओ माय गॉड, आमची 30-35 शेतं असतील. इतना सच नहीं बोलने का. ये देखो हमारे बंदर का नजरिया. आमच्या आईचे ड्रेसिंग बघा जरा, एक नंबर दिसते. आई जरा नाही, ऍक्च्युली शेतावर तसंच घालायला लागते. नाही मम्मी, तू खाली उतर, मग तुला आम्ही घेत आहोत. आता आम्ही आणि इकडेच काढायला लागेल. आणि आलेत कोणतरी शेतावर, ठीक आहे, म्हणजे त्यांना एंटरटेनमेंट होईल. शेत तिकडे, चपला इकडेच काढायला, चप्पला इकडेच काढायला लागतात, कसं चिखल आहे ना. होतील तर लेट्स गो. ओ खूप जण आलेत शेतावर. हो भाई, हो आई. काहीच तुम्हाला नंतर भेटतो. स्ट्रगल चालू जायला. गाईज, आता आम्ही जेवायला बसलोय. दादा मी चिकन आणलंय. काही तो 30 वर्षाचा आहे, पण याचे ना कर्तृत्व बघून मला तर वाटत पण नाही, म्हणून आम्ही याचं लग्न थांबवलं अजून पण. आमच्या आई बघा किती मेहनत घेतली, आणि हा एवढा मोठा असून आईला हेल्प नाही करायला जाते. तर आमच्या आईने चिकन आणि ते टेट्या बटा बनवलं बघा. जरा लेमजोक मारतो त्याच्यावर समजा आम्ही लग्न का थांबवलंय. आणि आईने आमच्या जाम मस्त चिकन आणि भाकर बनवले. एक्स्ट्रा ऑर्डिनरी किड्स माहित आहे, त्यातला एक आहे. आमच्या नातीची पॅन्ट बघा कसलीच भारी आहे. त्यांनी भात लावताना काढले आणि भलता सगळं काढलं. भात लागले आपाप दादा. तिथं आमचं घर दिसते, व्हाईट वाला आहे ना, तो आमचा आहे. बघा आमच्या इथे हिराणा किती क्लोज आहे. पिवला आपला. ओ सॉरी गाईज, व्हाईट बिल्डिंग पहिली त्याची पुढची टाकी तिकडची आहे, ती आपली क्रीम वाली आहे ना, ती दोन्ही आपल्याच आहेत त्या. ऍक्च्युली त्या दोन्ही आमच्याच आहे. आणि ही सुद्धा, ही व्हाईट आणि ब्लॅक दिसते ना, ती सुद्धा आम्हाला अंधा पैसा, 2-2 बिल्डिंग आणि एकर्स ऑफ लँड. ओ हिरानंदिनी बघा, त्यातनं पण फ्लॅट एवढं नाही खरं बोललं. पोर दादा, ते पण आगोबा उडला. गणपती बाप्पा मोरया. जय नागोबा. जय नागोबा. हाय कोणी दिसते. आम्ही आता शेत लावली आणि चाललो पुढच्या शेतामध्ये, पण ऍक्च्युली जागा नाही जायला, पूर्ण बघा गवत झालंय. तर आता आम्ही तिथे नाही जात, आम्ही एका शेतावर ते आव्हान लावून आलो. एकदम भारी लावलं, आमच्या दादानी पण मस्त लावलं, तो दाखवायचं राहूनच गेलं. आणि बाकी आहे भारी, पण बघा. तर इथे आम्ही भात लावला आता, आणि आम्ही खूप लांब गेलेलो दुसऱ्या शेतांवर, पण तिथे नाही पोचलो कारण ते खूप जास्त लांब आहेत. सगळं माखलं आहे, आणि आता मला माहीत नाही कॅमेऱ्याची क्लिअरिटी पण तशी दिसते आणि अवतार पण झाले. बट जे खरंच शेती करतात ते बिचारे, त्यांच्याशी बार्गेनिंग तर करूच नका, कारण की
स्ट्रगल इज सो रिअल. दमलो. आज आम्ही फर्स्ट टाईम आलेलो. आम्हाला माहीत पण आमची आई करायची. बिचारी तिथे इतक्या वर्षापासून केलं आहे. बट इट्स सो डिफिकल्ट. एकदम डिफिकल्ट आहे. आणि पाऊस मी फोन बाहेर काढल्यावरच येतो. कधीपासून नव्हतं. तिथून चालत आलो. तुम्ही रस्ता बघूच शकता. बघा हा पूर्ण रस्ता असा याच्यावरनं जायला लागतं आणि पायांची लागली वाट. तर हे बघा मी फोनची पिशवी काय केली. आता फोन पण नाही ठेवू शकत. तर होईल ते होईल. तर पायांची तर फुल ऐसे की तैसे झाले. बघूया आता. घरीच चाललो. आता माहीत नाही अजून किती वेळ लागतो. तर चला घरी बाय. आता आम्ही निघालो घरी. न्यारी बघ. न्यारी तर मस्त आटकत होती. आता रस्ता. आणि मी मगाशी दादा इथे नको. हा खड्डा आहे खूप मोठा. नाला आहे गाई. नाला नाला मला नव्हतं माहिती. मी त्याच्यात घुसलेली मगाशी. हे बघा रस्ता. म्हणून ते मजूरकरांची बार्गेनिंग करू नका. ते मागतील तितके द्या बिचारे. खूप कसतात हो ते लोक. मला तर शाबास. डॉक्टर पडली आमची न्यारी ती. आणि आम्ही पण. आणि बघाच तुम्ही तिलाच ना तर मी पडले असते. आम्ही आलो बाहेर. बघायचं होतं. हा आमचा अभिमन्यू. हे बघा आमची अवतार. आणि काय बोलतात त्याला. बोल. तेच ते बोलतात गाईस. तर आता आम्ही चाललो. इकडे खूप आमच्या चिमणी बिमणी भेटतात. बघा मी पहिल्यांदा आलेलो. जरा भारी होता. शी बघा. पण सगळे असते ना तर मज्जा आहे. फॅमिली नसली ना आपल्या आपल्याचं काम नाही. आणि मेन म्हणजे आम्हाला यंदा ते काम करणारे माणसं ना मिळालेत. त्याच्यामुळे सगळी गडबड झाली. बाकी काय नाही. आता आम्ही इथं चिखलात थांबत. तर आम्ही पोचलो घरी. जातानाचा अवतार बघा. आणि जातानाची जी एक्साइटमेंट होती ती अलग होती. आणि आता अख्खा झालाय टाय. पोचे बघा का चिखल. आणि एवढं काय शूट नाही करता आलं पावसामुळे. बट स्टील तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप दिवसानंतर आला कारण की भारी होता ना एक्सपिरियन्स म्हणून ब्लॉग केला. असं काय करायचा प्लॅन नव्हता. बट बाय बाय. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.